नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, संबंध आपण 2 व्हिडिओमध्ये भाग क्रमांक 5 व्याकरण अलंकाराचा आपण अभ्यास करत आहोत. आज आपण अलंकाराचा जो दुसरा प्रकार आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अलंकाराचा दुसरा प्रकार आहे आपण होते अर्थालंकार. या तासिकेच्या अगोदर आपण अनन्वय अर्थालंकार म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण होते अर्थालंकाराचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण होती या शब्दाचा अर्थ आहे लपवणे किंवा झाकणे. आपण होते या शब्दाचा अर्थ आहे लपवणे किंवा झाकणे. आता लपवणे किंवा झाकणे ह्या शब्दाचा असा अर्थ आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण होती दर्शक काही शब्द आहेत आणि आपण होती अर्थालंकाराचं उदाहरण ओळखण्यासाठी अतिशय सुलभ जातं. तर जेव्हा जेव्हा आपल्याला उदाहरण म्हणून दिलं जातं तेव्हा त्या उदाहरणामध्ये काही नकार दर्शवणारे शब्द आपल्याला दिले जातात. उदाहरण पहा, नोहे, नाही, न, नव्हे, नसे, कसले, कशाचे असे जेव्हा शब्द वाक्यामध्ये येतात तेव्हा ते वाक्य आपण होती अर्थालंकाराचं असतं. मग आपण होती अर्थालंकाराची जेव्हा आपण अर्थ पाहतो लपवणे किंवा झाकणे आणि हे शब्द नोहे, नाही, न, नव्हे, नसे, कसले, कशाचे असं या एवढ्या शब्दांपैकी कुठला तरी एखादा शब्द त्या वाक्यामध्ये येतो. मग येतो की नाही हे आपण उदाहरणानिशी पाहूया. सर्वप्रथम आपण होती अर्थालंकाराची व्याख्या आपण अभ्यासूया. मग आपण होती अर्थालंकार म्हणजे उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण होती अर्थालंकार होतो. विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, साम्यवाचक शब्द म्हणजे काय आणि साधारण धर्म म्हणजे काय या 4 गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्याच तासिकेमध्ये केलेला आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अलंकाराचा अभ्यास करत असताना या 4 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचे आहेत. म्हणून इथं व्याख्येमध्ये आपल्याला सांगितलं जातं उपमेयाचा. आता उपमेय म्हणजे काय, कशाला आपण काही परत सांगण्याची गरज नाही असं मला वाटतंय. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण होती अर्थालंकार होतो. पहा उदाहरण, न. बघा, आपण होती दर्शक शब्द जे आहेत मी तुम्हाला आता सांगितलंय, नोहे, नाही, न, नव्हे, नसे, कसले, कशाचे या शब्दांपैकी कुठला तरी एक शब्द वाक्यामध्ये असतो लक्षात ठेवायचं आहे. आता इथं दिलंय बा न. न म्हणजे आपण होती दर्शक शब्द आलेला आहे न. आता इथं काय म्हटले, न म्हणजे नाही. नाही या शब्दाचा अर्थ लपवणे म्हणजे तू नाहीस, तू आहेस पण तू नाहीस म्हणजे तुला झाकणे. काय दिले उदाहरण, न हे नयन, नयन म्हणजे डोळे, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन, न हे वदन चंद्रमा शरदेचा गमे केवळ.
आता ह्या दोन पंक्ती विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेल्या आहेत. पहिल्या पंक्तीमध्ये नयन म्हणजे डोळे. आता नयन हे काय आहे? तर उपमेय आहे. उपमेय. आणि उपमान काय आहे? तर सरोजातील पाकळ्या. पण आता इथं उपमेय हे नयन आहे. नयन आहे म्हणजे नयन म्हणजे डोळे. डोळे आहेत का? तर हो, डोळेच आहेत. पण डोळे हे डोळे असून तू डोळे नाहीत, म्हणजे उपमेय हे उपमेय असून तू उपमेय नाहीस, म्हणजे तू कोण आहेस मग? उपमानच आहे. मग इथं उपमान कोण आहे? तर कमळाच्या पाकळ्या. मग कमळाच्या पाकळ्याची उपमा कोणाला दिलेली आहे? तर डोळ्याला दिलेली आहे. मग डोळ्यासारखे डोळे असून सुद्धा डोळे लपवणे, डोळ्याला झाकून टाकणे आणि डोळे नसून कोण आहे म्हणणे? तर कमळाच्या पाकळ्या आहेत, असे इथं वर्णन पहिल्या पंक्तीमध्ये आलेलं आहे. म्हणजे जेव्हा डोळे नसून कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगितलं जातं, तेव्हा उपमेयाला लपवून, म्हणजेच दूर सारून, म्हणजेच झाकून, उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली जाते. म्हणजे कोण आहेत उपमान? कमळातल्या पाकळ्या. मग कमळाच्या पाकळ्या ह्या उपमान आहेत. मग ही कमळाच्या पाकळ्या उपमान आहेत, तर कमळाच्या पाकळ्या म्हणजेच कोण आहेत? तर डोळे आहेत. म्हणजे डोळ्यासारखे डोळे असून तुझे डोळे नाहीत असं म्हणणं, तर मग डोळे काय आहेत? तर कमळाच्या पाकळ्या आहेत. ही गोष्ट पटवून जेव्हा सांगितली जाते तेव्हा अपनौती अलंकार होतो. दुसरं पंक्ती पहा. न हे वदन. वदन म्हणजे तोंड. वदन म्हणजे तोंड. तर तोंडासारखं तोंड असून तोंडावर लपवणं. तुझं तोंड नाही, तर तुझं तोंड म्हणजे काय आहे? तर शरद ऋतूचा, जेव्हा शरद ऋतू, मराठी ऋतू येतो, तेव्हा त्या ऋतूतून तू चंद्र आहे. चंद्रमा म्हणजे चंद्र आहे. म्हणजे तोंडासारखं तोंड असून तोंड असून तोंड लपवणं, तोंडावरती झाकणं, आणि तोंड म्हणजेच या ठिकाणी कोण आहे? तर शरद ऋतूतील चंद्र आहे, असं उपमानाची स्थापना केली जाते. म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये वदन हे उपमेय आहे आणि शरद ऋतूतील चंद्र हे उपमान आहे. मग इथं उपमेयासारखं उपमेय असून सुद्धा उपमेयाला म्हणायचं की तू नाहीस. मग तू कोण आहेस? तर उपमान आहेस. मग उपमान कोण आहे? तर शरद ऋतूतील तू चंद्र आहे. म्हणजे स्वतःची स्वतः नाही उतार, तर दुसऱ्याची उपमा त्याला द्यायची आणि तूच आहेस अशी गोष्ट त्याला पटवून द्यायची. असं जेव्हा जेव्हा प्रकार केला जातो तेव्हा अपनौती अर्थालंकार होतो. लक्षात येतंय? न हे नयन पाकळ्या पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. लक्षात येतंय? अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतंय. आपण दुसरं उदाहरण पाहूया. आई म्हणोनी कोणी, आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी, नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी. आता इथं काय केले बाळांनो? तर आई ही उपमेय आहे, कुठारी उपमान आहे. पण आईसारखी आई असून सुद्धा आई नाही म्हणणे, तर तू कोण आहेस? तर तू कुठारी आहे. म्हणजे उपमेयाला झाकणे आणि उपमेय हे उपमानच आहे असंच जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अपनौती अर्थालंकार होतो. या वाक्यामध्ये लाल अक्षरामध्ये मी तुम्हाला जे अपनौती दर्शवणारे जे शब्द आहेत ते शब्दांपैकी इथं एक शब्द आला आहे नोहेच. तो मी तुम्हाला लाल अक्षरामध्ये करून दिलेला आहे. तिसरं उदाहरण घ्या. ओठ खशाचे. आपली जी ओठ असतात, आता ही ओठ
काय आहे तर उपमेय आहे. उपमान कोण आहे? देटची फुलल्या पारिजातकाचे. इथं काय आहे उपमान? तर पारिजातकाचं फूल आहे. मग इथं उपमेय हे ओट असून ओट नाही म्हणणे. ओट कशाचे? ओट नाहीत. मग काय आहे? तर पारिजातकाचं उमललेलं फूल आहे. म्हणजे ओठाला उपमा पारिजातकाच्या फुललेल्या फुलांची दिलेली आहे. अशा प्रकारची ती ओट आहेत. इथं कशाचे हे दर्शवणारा शब्द आलेला आहे, तो मी तुम्हाला लाल अक्षरामध्ये करून दिलेला आहे. चौथं उदाहरण घ्या. हे हृदय नसे परी स्तंडील धगधगते. बघा, आता हृदयासारखं हृदय आहे, पण हृदयाला झाकलेलं आहे. आणि मग हे हृदय कोण आहे? तर स्तंडील धगधगते. म्हणजे युद्धाच्या काळामध्ये जे काही रणांगणामध्ये जे काही मोठ्या पद्धतीनं शूरवीर पराक्रमी लढत असतात, त्यावेळेला त्यांचं हृदय नाही तर स्तंडील धगधगते अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. पाचवं उदाहरण पहा. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढूनी नाग हा डोलतो. याही उदाहरणामध्ये आपल्याला बाळ आणि नाग, बाळ उपमेय आहे, नाग उपमान आहे. तर बाळ सारखा बाळ असून सुद्धा बाळाला बाळ म्हणायचं नाही, तर बाळाला कोण आहेस? तर नाग आहेस. अशा पद्धतीनं या ठिकाणी अपनवती अलंकाराची उदाहरणे आहेत. पुढचं उदाहरण पहा. जग हे बंदीशाळा, कुणी न येते भला चांगला, जो तो पत चुकलेला. पहा, इथं न या वाक्यामध्ये आलेला आहे. हा आंबा नाही साखरच आहे. नाही हे दर्शवणारा शब्द आलेला आहे. हे जीवन कसले, ही तर मरणांचीच माला आहे. कसले हे दर्शवणारा शब्द आहे. नहे अधर तोंडले नव्हेत दातही हिरे. म्हणजे तोंडातले दात हे दात नसून तर ते काय आहेत? चमकणारे हिरे आहेत. असं दाताला उपमानाची उपमा दिलेली आहे. म्हणून असं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल, तेव्हा तेव्हा अपनवती अलंकार होतो. या ठिकाणी अपनवती अलंकार हा जो दुसरा प्रकार आहे तो या ठिकाणी संपतो आहे. अपनवती अलंकाराची काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासूया. उपमेयाला लपवले जाते, झाकले जाते, दूर लोटले जाते. 2. उपमेय असूनही हे ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जातं. आपण आता भरपूर उदाहरणं पाहिलेत. नये नयन म्हणजे डोळे असून डोळे नाही म्हणणं, तर डोळ्याला सरोजातील पाकळ्या, उमरलेल्या पाकळ्या आहेत असं म्हणणं, म्हणजे उपमानाची स्थापना करणं म्हणजेच अपनवती अलंकार होय. उपमेयाचा या ठिकाणी निषेध केला जातो आणि स्वागत कोणाचं केलं जातं? उपमानाचं केलं जातं. लक्षात ठेवायचं. निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे विविध शब्दांनी इथं निषेध दर्शवला जातो. असे ज्या ज्या वाक्यामध्ये हे शब्द येतील तिथं अपनवती अलंकाराचं उदाहरण आहे हे आपण ओळखू शकतो. दुसरं, अलंकाराचा जो मुख्य तिसरा प्रकार आहे ते म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. आता आपण दुसऱ्या अलंकाराचा प्रकार पाहिलेला आहे अपनवती अलंकार. तिसरा आपण पाहतोय अतिशयोक्ती अलंकार. आता अतिशयोक्ती अलंकार हे तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी पाठ आहे. तरी पण अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या सांगतो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. परत एकदा, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते,
त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरण पहा, जो अंबरी उपळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनूवरी डागला आहे. काय केले उदाहरण? जो अंबरी, अंबरी म्हणजे अंबर म्हणजे आकाश, उपळता म्हणजे घोडा ज्या पद्धतीनं जोरात पळायला लागतो, खूर म्हणजे घोड्याचा पाय, टाच, लागला म्हणजे लागलेला आहे. कुठं लागलाय? तर चंद्रमा, आकाशातला असणारा चंद्र, त्या चंद्राला लागल्यामुळं निज तनू म्हणजे चंद्र, तनू म्हणजे शरीर, चंद्राच्या शरीरावर घोड्याच्या पायाचा खूर लागला असल्यामुळं चंद्राच्या आपल्याला शरीरावरती डाग जो दिसतो आहे, तो डाग कशाचा आहे? तर घोडा इतका उपळलेला आहे की त्याचा खूर, त्याचा पाय चंद्राला लागल्यामुळं चंद्राच्या शरीरावर आपल्याला डाग दिसतो आहे. या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की आपल्याला सुप्रसिद्ध प्रेम कहाणी माहिती आहे की नल दमयंती. नल नावाचाच हा नल राजा आहे, नल राजा आहे आणि दमयंती राजकन्या आहे. नल राजा जेव्हा दमयंतीला प्रेयसीला भेटायला जातो, तेव्हा तो घोड्यावरून जात असतो आणि तो इतक्या आवेशामध्ये असतो, तो घोडा इतका म्हणजे जोरात पळवतो की त्या घोड्याचा पाठीमागला जो पाय आहे, तो पाय चंद्राला लागल्यामुळं चंद्राच्या अंगावर डाग पडलेला आहे. इतकी असंभवनीय असणारी जी वर्णन आहे, असंभाव्यता जी आहे, हे अधिक प्रकट करून दाखवले असते, अधिक स्पष्ट करून सांगितले असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. आता हे शक्य आहे का? कितीही घोडा जरी पळाला तर त्याचा पाय आकाशापर्यंत जाऊ शकेल का? पण गेला आहे म्हणजे जी संभवनीय गोष्ट आहे, जी संभवनीय आहे आणि असंभवनीय आहे, म्हणजे या ठिकाणी संभवत आहे का? शक्यता आहे का घोड्याचा पाय आभाळापर्यंत जाणे, चंद्राच्या पोटाला लागणे? अशक्य आहे. म्हणजे अशक्यच गोष्ट या ठिकाणी शक्य करून जेव्हा दाखवली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. दुसरं उदाहरण पहा. काव्य अगोदर झाले, काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. बघा, यामध्ये आपल्याला असंभवनीयता अधिक स्पष्ट करून दाखवलेली आहे. काव्य अगोदर झाले म्हणजे एखादी कविता कधी जन्माला येते? एखादा कवी जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि त्याला प्रत्यक्ष दर्शनीय डोळ्याला तसा निसर्ग दिसतो आणि निसर्ग पाहून त्याच्यावरती कविता करतो. पण इथं असं नाही झालं. राम जन्मण्याच्या अगोदर रामायण वाल्मिकी ऋषीनं लिहिलं म्हणतायत. रामाची सीता किंवा सीतेनं रामाला कधी वरून घेतलं? तर रामायण अगोदर लिहिलं आणि अगोदर लिहिल्याच्या नंतर पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. अशक्य आहे. म्हणजे काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर, रामायण अगोदर झालं आणि मग जानकीवर झालेला आहे. म्हणजे अशक्य असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी शक्य करून दाखवल्या जातात, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. दुसरं एकनाथ महाराजांना सांगितलेलं आहे, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. शक्य आहे का? छोटीशी मुंगी ती आकाशामध्ये उडती आहे आणि तिनं असा प्रचंड धाक असणारा, अगदी आग ओकणारा सूर्य, त्या सूर्याला गिळून टाकलंय, अशी असंभव्यता या ठिकाणी स्पष्ट करून दाखवली जाते. तिथं अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढे वीर मराठे आले गर्जत, पर्वत सगळे झाले कंपित. अशा पद्धतीचं ही व्याख्या आपल्याला उदाहरणं पाहायला मिळत आहेत. किंवा दुसरं सर्वांच्या सुप्रसिद्ध असणारं उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली,
भाऊजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. असे असंख्य उदाहरणे आहेत. किंवा संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की चिंचेच्या पानावर देऊळ रचले, शक्य आहे का? किंवा उलटी गंगा वाहे, पूर आकाशी आला, एकाएकी नावेमध्ये समुद्र बुडाला. अशा पद्धतीनं असंख्य उदाहरणं आपल्याला अतिशयोक्ती अलंकाराचे देता येतात. म्हणून असं जेव्हा जेव्हा ज्या वाक्यामध्ये असंभवनीयता वर्णन स्पष्ट करून सांगितली असते की जी गोष्ट शक्य नाही, अशक्य आहे, पण ती शक्य केलेली असते, त्या ठिकाणी अतिशयोक्त अलंकार होतो. आपण अतिशय अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूया. एखाद्या गोष्टींचे किंवा एखाद्या प्रसंगांचे वर्णन त्यामध्ये केलेलं असतं. हे वर्णन करत असताना त्यामध्ये अधिक गोष्ट फुगवून सांगितलेली असते आणि हे वर्णन करत असताना त्या प्रसंगातील असेल, त्या गोष्टीचा असेल, त्यातली असंभाव्यता किंवा कल्पना रंजकता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. या ठिकाणी अलंकाराचा जो तिसरा प्रकार आहे, अतिशयोक्ती अलंकार, या ठिकाणी संपतो. पुढे अलंकाराचा शेवटचा चौथा प्रकार तो म्हणजे अर्थ अंतरण्यास अलंकार. अभ्यासक्रमातला शेवटचा अलंकाराचा प्रकार आहे तो म्हणजे अर्थ अंतरण्यास अलंकार. मुलांनो, अर्थ अंतरण्यास अलंकार, अर्थ अंतरण्यास या शब्दामध्ये एकूण 3 शब्द दडलेले आहेत. नंबर 1 आहे अर्थ, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. अर्थ, 2 अंतर आणि 3 म्हणजे न्यास. आता या दोन्हीचा मिळून एक अर्थ झाला अर्थ आणि अंतर, म्हणजेच अर्थांतर. याचा अर्थ आहे दुसरा अर्थ, म्हणजे मूळ अर्थ नसून दुसरा अर्थ. आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे किंवा त्या दुसऱ्या अर्थाचं समर्थन करणे किंवा दुसरा अर्थ तिथं प्रतीत होणे, असा त्याचा अर्थ म्हणजेच अर्थांतरण्यास असा शब्द आहे. त्याची व्याख्या अभ्यासूया आपण. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ, एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजेच अर्थांतरण्यास अलंकार होय. परत व्याख्या पहा. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार होय. त्याची दुसरी व्याख्या आपल्याला काढता येईल. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ, एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी सामान्य सिद्धांत काढला जातो, तेव्हा अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. किंवा आपल्याला त्याच्या पुढच्या आणखीन परत व्याख्या बनवता येते. उलट करायचं आता. एखाद्या सामान्य विधानाचे, एखाद्या सामान्य विधानाचे समर्थन विशेष विधानाने किंवा विशेष विधानाचे सामान्य विधानाने समर्थन जेव्हा करण्यात येते तेव्हा अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. समजतंय का? पहा. एखाद्या सामान्य विधानाचे समर्थन विशेष विधानाने किंवा विशेष विधानांचे समर्थन सामान्य विधानाने जेव्हा करण्यात येते तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. उदाहरण पहा, लगेच लक्षात येईल तुमच्या. तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याजपासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो.
त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी मुद्दाम खाली समजण्यासाठी कंसामध्ये दिलेलं आहे. काय म्हणतंय पहा, आताच आपण जे नल राजा पाहिले, नल आणि दमयंतीची जी प्रेम कहाणी आहे, तेच आपण पाहतोय की नल आणि दमयंती जे आहेत, हे बागेमध्ये जलक्रीडा करण्यासाठी गेलेले आहेत आणि तिथं हंस त्यांना दिसलेला आहे, हंस पक्षी. त्या हंस पक्षाला पकडण्यासाठी तिथं गेलेले आहेत. तर जेव्हा हंस पक्षाला पकडायला गेले, तेव्हा तिथं हंस पक्षासारखे असे अनेक पक्षी त्या ठिकाणी बागेमध्ये जलक्रीडेसाठी जमलेले आहेत. आणि जेव्हा जलक्रीडेसाठी इतर प्राणी पक्षी जमलेले आहेत, तेव्हा हंसाला पकडल्याबरोबर इतर प्राण्यांनी हंस पक्षाच्या मदतीला धावण्यापेक्षा ते काय केलेत? भेने वेगळाले पळाले. म्हणजे हंस पक्षाला पकडल्याबरोबर त्या नल राजावर म्हणजे सर्व पक्ष्यांनी हल्ला करण्याच्या ऐवजी हे सर्वच पक्षी भिवून आपापले पळून गेलेले आहेत. आणि हा महत्त्वाचा सिद्धांत सांगून झाल्याच्या नंतर कवीनं त्यावरून एक सामान्य सिद्धांत काढलेला आहे. तो म्हणजे काय? तर एखादा स्वजन, स्व म्हणजे स्वतःचं जन म्हणजे स्वतःचे आप्तेष्ट व्यक्ती, जवळची व्यक्ती जर एखाद्या संकटात सापडली, त्याज पासी नसे तो, तर अशा संकट समयी एखादी व्यक्ती सापडलेली असताना त्याच्या मदतीला कोणीही धावून जाऊ शकत नाही, असा हा सामान्य सिद्धांत काढलेला आहे. म्हणजे एखाद्या विशेष सिद्धांतावरून वर जे व्याख्येमध्ये सांगितले का नाही, सामान्य विधानांचे समर्थन विशेष विधानाने आणि विशेष विधानांचे समर्थन सामान्य विधानाने. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? उदाहरणामध्ये एक विशेष विधान केलेलं आहे. हंस पक्षाला पकडलेला आहे. हंस पक्षाला सोडवण्याच्या ऐवजी इतर पक्षी सगळे पळून गेलेले आहेत. हा विशेष सिद्धांत. आणि विशेष सिद्धांतावरून सामान्य सिद्धांत काय काढला? तर स्वतःची व्यक्ती जर जेव्हा संकट समयी सापडते किंवा संकटात सापडते, तेव्हा त्या व्यक्तीला जवळचे जवळ मित्र असतात, आप्तेष्ट जवळ असतात, पण त्या आप्तेष्ट लोकांनी त्या आपल्या जवळच्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला सोडवण्याच्या ऐवजी असे जवळचे व्यक्ती पळून जातात. म्हणून सामान्य सिद्धांत काढला, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही, असा एक सामान्य विशेष सिद्धांतावरून सामान्य सिद्धांत आपल्याला काढलेला दिसून येतो. दुसरं उदाहरण पहा. होय जरी संतत दुष्ट संग. पहा, होय जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, आसोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. आता इथं सुद्धा आपल्याला विशेष सिद्धांतावरून सामान्य सिद्धांत याही उदाहरणामध्ये काढलेला दिसून येतो आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की सज्जन व्यक्ती आहे आणि सज्जन व्यक्ती संतत म्हणजे सदैव सतत दुष्टांच्या संगतीमध्ये जरी आली, तर सज्जन व्यक्तीची सात्विकता कधीही नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत आहे. आणि हा विशेष सिद्धांत सांगितल्याच्या नंतर मग कवीनं काय त्याच्यावरून सामान्य सिद्धांत काढला, तर चंदनाचं जे झाड आहे, त्या चंदनाच्या झाडावर सतत साप राहतात. चंदनाच्या झाडावर सतत साप राहतात. आसोनिया सर्प सदा शरीरी. सदा म्हणजे सदैव, शरीरी म्हणजे चंदनाच्या झाडावर सदैव सर्प असतात. पण चंदनाच्या झाडावर सदैव सर्प असल्यामुळे चंदन कधीतरी विषारी बनला आहे काय? तर चंदन कधीही विषारी बनलेला नाही. म्हणजे विशेष सिद्धांतावरून संत व्यक्ती दुष्टांच्या संगतीत सदैव किती राहिली, तर त्याचं
कधीही सत्वभंग होत नाही, तसं चंदन कितीही सापांच्या सानिध्यात राहिला तर चंदन कधीही विषारी बनू शकत नाही, असं हा सामान्य सिद्धांत या ठिकाणी आपल्याला काढलेला दिसून येऊ शकतो. तिसरं उदाहरण पहा. बोध खलास न रुचे, अहि मुकी दुग्ध होय गरल, श्वान पुच्छ नलिकेत, घातले होईना सरळ. हे आपल्याला सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. तरी मी कंसामध्ये तुम्हाला कंस मुद्दाम करून दिलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी की पहिली जी पंक्ती आहे, बोध खलास न रुचे, अहि मुकी दुग्ध होय गरल. गरल म्हणजे विष, दुग्ध म्हणजे दूध. श्वान पुच्छ नलिकेत, घातले होईना सरळ. विशेष सिद्धांतावरून सामान्य सिद्धांत या उदाहरणामध्ये सांगितलेला आहे. चौथं उदाहरण पहा. आली जरी कष्ट दशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेची खालेक, ज्वाला तरी ते वरती उपाळे. याही उदाहरणामध्ये सामान्य सिद्धांतावरून विशेष सिद्धांत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आज आपण जे 3 दिवसापासून अलंकार हा जो घटक अभ्यासत आहोत, त्या संपूर्ण अलंकार या घटकामध्ये अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार, त्याचे पोट प्रकार आपण पाहिलेत. अनन्वय अलंकार, 2 अपनवती अलंकार, 3 अतिशयोक्ती अलंकार आणि आत्ताच आपण पाहिलेला अलंकाराचा शेवटचा प्रकार म्हणजे अर्थ अंतर्न्यास अलंकार. अशा पद्धतीनं आपण व्याकरणाचा जो घटकामधला जो महत्त्वाचा घटक अलंकार जो आहे, तो आपण संबंध 3 व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल. हे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला समजले असतील असं मला विश्वास वाटतो. जर कोणाला काही शंका असतील तर व्हिडिओ परत परत पाहावा, पुन्हा पुन्हा पाहावा. जरी शंका येत असेल तर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट, अलंकार या घटकाच्या खाली कृती असे ज्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, त्या सगळ्या कृत्या व्याकरणाच्या वहीमध्ये सोडवाव्यात. आणि मी जी उदाहरणं आता दिलेली आहेत त्याची व्याख्या, उदाहरणं वहीमध्ये सर्वांनी सोडवावेत. या संपूर्ण घटकांवरती मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे नव्हे तर आपली यावरती टेस्टसुद्धा घेतली जाईल. म्हणून तुम्ही कोणीही विद्यार्थी गाफील न राहता दररोजचं दिलेलं काम आपण दररोज व्यवस्थित पार पाडाल असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.